चला तर मंडळी, कसे आहात तुम्ही? तर आज आपलं सर्वांचं स्वागत आहे गीताज किचनमध्ये. तर आज आपण बनवूया इथे रस्सम वडा. तर मी घेतलेला आहे इथे 1 वाटी डाळ, तुरीची डाळ आहे हे. आणि हे 3 ते 4 टमाटर कापून घेतलेले आहे. तर आपण आता डाळ धुवून कुकरवर लावून घेऊया. तर मी डाळ धुवून घेतलेली आहे, ह्याच्यामध्ये टाकून घेते टमाटर आणि थोडीशी हळद टाकून कुकरमध्ये लावते आणि गॅसवर ठेवते. तरी बघा, मी रात्री 1 ते 1.5 वाटी याची डाळ घेतलेली आहे, उडदाची. रात्री भिजू टाकून ठेवली होती. तर आता मी याला काढते आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेते. तर मी आता याला मिक्सरमध्ये बारीक करून घेते. थोडंसं पाणी घालून घ्यायचं, याला पाणी जास्त नाही ठेवायचं याच्यामध्ये. आणि लागेल तेवढं मी थोडं पाणी टाकेल. जास्त पाणी टाकून बारीक नाही करायचं, हे पातळ होते. बघू शकता मंडळी, आपलं डाळ येते छान बारीक होऊन मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे, छान बारीक झालेली आहे. तर मी याच्यामध्ये टाकणार आहे 1 वाटी आता तांदळाची पीठ. आणि हे किसलेलं आलं आहे हे टाकणार आहे आणि मिरची आहे. मला छान मिक्स करून घेते. त्याला 5 मिनिटं मिक्स करून घ्यायला छान गोल गोल फिरून. बघू शकता आपलं इथे चांगलं फेटून झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे मीठ. चवीनुसार टाकणार आहे, जास्त नाही टाकायचं. त्याला मिक्स करून घ्यायचं. तर झालं आहे आपला. आता गेल्या मी 5 मिनिटं रेस्ट करू देते. 5 मिनिटं झाकून ठेवणार आहे. तर बघू शकता मंडळी, डाळ आपली झालेली आहे छान. याला छान मिक्स करून घेते. तर बघू शकता आपली डाळ झालेली आहे. तर मी जास्त डाळ घेतलेली आहे, कारण की रस्सम जास्त झाला पाहिजे. आमच्या इकडे रस्सम जास्त लागतो आमच्या घरी, म्हणून मी डाळ जास्त घेतलेली आहे. तर आपण आता रस्सम बनवू. तर मी गॅस ते ठेवले भांडं. तर मी याच्यामध्ये तेल टाकून घेते. तर मी टाकून याच्यामध्ये मोहरी, जिरं पण टाकू. थोडंसं आलं लसूणचं पेस्ट टाकून घ्यायचं. तर मी इथे टाकणार 1 ते 1.5 चम्मच थोडंसं धनिया, खडा मसाला आणि हळद. त्याला मिक्स करून आता हे डाळ यामध्ये टाकून घेते. आता हे इमलीचं पाणी. हे आता थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार. तर याला मी आता 5 मिनिटं होऊ देते. तर हा आहे रस्सम मसाला, जे मी घरी बनवलेला आहे. तर मी याच्यामध्ये टाकून घेते. याची रेसिपी मी यूट्यूबवर टाकणार आहे. हा मी घरीच बनवला होता. तर मी याच्यात टाकून घेते सांबार. तर बघू शकता आपली इथं सांबारला तयारी आली आहे. याला 5 मिनिटं होऊ देते, नंतर गॅस बनवते. चला आपण आज बनवूया रस्सम. तर मी याच्यावर पातेलं ठेवलं आहे, याच्यामध्ये टाकून घेते तेल. आपण टाकून घेऊया. तेल गरम झालेलं आहे, तर रस्सम टाकून घेऊया. वडे टाकून घेऊया.
आता पलटून घेऊया. तर बघा मंडळी, आपली तर रस्सम तयार झालेली आहे. आता मी गॅस बंद करून याला ठेवून देऊ. तर बघू शकता मंडळी, आपल्या इथं रस्सम तयार झाली आहे. रस्सम वडा आहे तयार झालेला आहे. तर बघा. तर मंडळी, रेसिपी तुम्हाला आवडल्यास तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून पण सांगा की रस्सम वडा कसा झालेला आहे. लाईक करा मंडळी आणि सबस्क्राईब पण करा.